महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025 आज विधान परिषदेमध्ये सभापती महोदय आपल्या माध्यमातून राज्याचा अतिशय उत्तम अर्थसंकल्प कशा पद्धतीत असतो हा दाखवण्याचा प्रयत्न सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून राज्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थाने जर आपण हा अर्थसंकल्प बघितला तर गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, तरुण, युवक या सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारा हा अर्थसंकल्प आहे। पायाभूत सुविधासह शेतकरी आणि वीज या सर्वच गोष्टींना प्राधान्य या अर्थसंकल्पात देण्याचा प्रयत्न झालाय। मला वाटतं की खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाचं आपण पहिल्यांदाच स्वागत केलं पाहिजे असं माझं स्पष्ट ठाम मत आहे। विरोधी पक्षनेत्याने प्रचंड टीका केली, परंतु त्यांचं ते कामच आहे, टीका करावी। आम्ही चांगली करत राहावे, तुम्ही आमच्यावरती बोलतच राहावे, आम्ही पुन्हा ते करत राहू। आणि काय झालं आता मला सगळ्यात मोठं दुःख काय आहे की विरोधी पक्षनेत्यांची ऑगस्टमध्ये टर्म संपते, त्यामुळे पुढच्या वेळेला ते टीका करताना असणार नाहीयेत। त्यामुळे आता त्यांची टीका परत मी ऐकणार कशी? त्यामुळे म्हणून मी पुन्हा एकदा नाव घेतो की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि राज्यमंत्री साहेब आशिषजींनी ज्या पद्धतीमध्ये अर्थसंकल्प या सभागृहात मांडला त्यांचं देखील मनापासून अभिनंदन मी या सभागृहामध्ये करतोय। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत 2047 या ध्येयासह भारताच्या प्रगतीसाठी नवे पर्व सुरू झाले आणि महाराष्ट्र या योजनेत आघाडीवर आहे। आणि काल सन्माननीय अर्थराज्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र 1 नंबरवर आला। त्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरू आहे, ती घोडदौड कधीच थांबता येणार नाही। काही विषयावर चर्चा झाली की 19 मध्ये काही प्रकल्प सुरू झाले, 100 कोटी रुपये दिले प्रकल्प, मग ते चालले नाहीत। अर्थमंत्री महोदय, सभापती महोदय, मला हे सांगायचं आहे की असे किती प्रकल्प 2014 ते 19 सुरू झाले आणि 19 ते 22 ते ठप्प पडले। कारण तेव्हाचं सरकार हे कागदाचं सरकारच नव्हतं, तेव्हाचं सरकार हे फक्त फेसबुकचं सरकार होतं। त्यामुळे निर्णय होत नव्हते, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या भेटी होत नव्हत्या। अर्थमंत्री स्वतः तेव्हाचे अर्थमंत्री कैकदा बोललेत की निर्णय होत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या प्रकल्पाला घेऊन जर चूक झाली असेल तर राज्याच्या हितासाठी ती चूक आम्ही सुधारण्यासाठी अर्थराज्यमंत्री आपल्याला विनंती करतो की जी विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली आहे ती मागणी आपण मान्य केली पाहिजे, परंतु आपल्या उत्तराच्या भाषणात हे देखील आलं पाहिजे की 2014 ते 19 जे प्रकल्प सुरू झाले त्यापैकी कित्येक प्रकल्प 3 वर्ष सातत्याने कायम बंद पडले होते। कारण जनतेला ते देखील कळलं पाहिजे की नुसती टीका करून चालत नाही, तर हे काम करणारं सरकार 2022 ते 2024 कालावधीत या राज्याची अर्थनीती, अर्थपरिस्थिती सुधारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलं। त्यामुळे पायाभूत सुविधा असतील, शेतकरी असेल, ऊर्जा पंप असेल, प्रत्येक घराघरामध्ये वीज असेल, सौर ऊर्जा असेल, तरुणांना, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या असतील, उद्योग क्षेत्र असतील, यामध्ये ज्या पद्धतीमध्ये सरकार पुढे गेलं त्या पद्धतीमध्ये पुन्हा 2024 नंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सरकार आता पुढे चाललंय, याचा देखील मला आनंद आहे। नाही, 4था झाला। सभापती महोदय, अर्थसंकल्प केवळ आकड्याचा खेळ नसून तो महाराष्ट्राच्या समृद्ध भवितव्यासाठी एक ठोस दिशा दर्शवतो। विकास भी विरासत भी या तत्वावर आधारित हा योजना प्रकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे। खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प समावेशक आणि संतुलित अर्थसंकल्प आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। राज्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प कृषी, उद्योग, महिला सशक्तीकरण, युवांसाठी रोजगार निर्मिती या सर्वांसाठी एक ऐतिहासिक वारसा ठरणार आहे हे देखील या निमित्ताने मला सांगावंसं वाटते। सभापती महोदय, शहरी भागाचा विषय सांगायचा झाला तर समृद्धी महामार्गासारखा एक मोठा प्रकल्प हा पूर्णत्वाकडे नेण्याचं काम या राज्य सरकारने केलं। आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पासारखे विस्तार केले आणि नुसतंच मुंबई नाही तर प्रत्येक शहराला डोळ्यासमोर ठेवून मग पुणे असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून जाळं उभं करून
या शहरातील लोकांना देखील दिलासा देण्याचं काम या राज्य सरकारने केलंय. त्याचबरोबर ग्रामीण भागात जलयुक्त शिवार आणि कृषी आधुनिकीकरणाला वेग दिलाय. ज्या पद्धतीमध्ये मला एक गोष्टीचा सभापती महोदय जाणून बुजून उल्लेख इथे करावासा वाटतोय. ज्या जलयुक्त शिवाराला तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी अनेक योजना राबवल्या, ज्या जलयुक्त शिवाराला माननीय देशाच्या पंतप्रधानांनी देखील शबासकी दिली, त्या जलयुक्त शिवारावरती योजना बंद पाडून चौकशी लावण्याचं महापाप देखील तेव्हाच्या सरकारने केलं. आणि आज जलयुक्त शिवारी खऱ्या अर्थाने या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची पर्वणी ठरलेली. त्यामुळे शहर असेल ग्रामीण भाग असेल या प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी करून या राज्याच्या प्रत्येक घटकाला कुठेतरी न्याय देण्याचं काम हे राज्य सरकार करते, याचा देखील मला आनंद आहे. महाराष्ट्रात देशी विदेशी परदेशी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन झालं. दावोस सारख्या परिषदेमध्ये जिथे पूर्वी फक्त पिकनिक होत होत्या आणि ज्या ठिकाणी फक्त पर्यटनाला दावोसमध्ये पूर्वीच्या सरकारचे काही मंत्री काही जण जात होते, त्या ठिकाणी आता जवळजवळ 60 लाख कोटीपेक्षा जास्तचे करार हे या महाराष्ट्रामध्ये आले. त्यामुळे 15,72,060 कंपन्यांचे करार. त्यामुळे सभापती महोदय मला तुम्ही संरक्षणाची गरज आहे. हे माझ्या भाषणाला घाबरलेत, त्यामुळे मला थांबवत आहेत. तुम्ही माझ्याकडे बघून थेट भाषण करा, काही काळजी करू नाही नका. पण मला डिस्टर्ब करतात, घाबरलेत ते खऱ्या अर्थात.